हॅलो फ्रेंड्स, आता आपण डेथ ऑफ पार्टनर यामधील सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. राजेंद्र, संगीता अँड संध्या वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1 2/5 2/5 आणि 1/5. बॅलन्स शीट दिले 31 मार्च 2012 या तारखेला आणि पार्टनरचा मृत्यू झालेला आहे 30 जून 2012ला. एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, आपण जी बॅलन्स शीट तयार करतो ही जी बॅलन्स शीट आहे ही 30 जून 12ला किंवा एक दिवस पुढे 1 जुलै 12ला तयार करू शकतो. इथे इयर एंडिंगची तारीख लिहायची नाहीये. ज्या तारखेला भागीदाराचा मृत्यू झालेला आहे त्या तारखेला आपण बॅलन्स शीट तयार करतो. इथे मी 30 जून ऐवजी किती घेतलेला आहे 1 जुलै. तुम्ही 30 जून 12 घेतलं तरी चालेल. राजेंद्रचं कॅपिटल दिलंय, संगीताचं कॅपिटल दिलंय, संध्याचं कॅपिटल दिलंय, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दिलेत. असेटला मशिनरी, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स ऑलरेडी पण लिस्ट केला आणि कॅश दिलेला आहे. स्टॉकचं रिव्हॅल्युएशन आहे, मी स्टॉकला टिक मार्क करतो. मशिनरी डेप्रिसिएट आहे, मशिनरीला टिक मार्क करतो. आरडीडी इज नो लॉंगर नेसेसरी म्हणजे डेटर्सला टिक मार्क करतो किंवा आरडीडीचा विचार करायचा नाहीये म्हणजे आरडीडी आपण उदाहरणात घ्यायचं नाहीये. गुडविल रेस सांगितलेला आहे, गुडविलची एंट्री आपल्याला माहिती आहे. 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट ही ऍडजस्टमेंट आहे, ही खूप महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, याला स्टार करतो मी. यासाठी तुम्ही स्वतंत्र अकाउंट तयार करून त्याच्या एंट्रीज केल्या तरी चालतील की एक सोपी पद्धत मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय संध्या ऍट बुक व्हॅल्यू म्हणून मी त्याची एक टिक मार्क करतो, लक्ष द्या. अँड अदर 50% वॉज सोल्ड ऍट प्रॉफिट ऑफ ₹3,000 म्हणजे सोल्ड पण आहे आणि प्रॉफिट पण आहे. मग त्याच्यात 2 टिक मार्क म्हणजे असे एकूण किती टिक मार्क केले इन्व्हेस्टमेंटला 3 टिक मार्क केलेले आहेत. आणि द डिसीज पार्टनर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ वॉज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. प्रॉफिट फिगर ऑफ लास्ट 2 years वेअर 19,000 अँड 17,000. इथे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. अकाउंट विचारले तर रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट 1 जुलैला सांगितले म्हणून आपण 1 जुलै तारीख घेतली. आता याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण अकाउंट तयार करणार आहोत, कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट. ते तुम्ही एक्झाम्पलमध्ये केले तरी चालतील किंवा सेपरेटली वर्किंग नोटमध्ये दाखवले तरी चालतील. चला, एक्झाम्पल पाहिलेलं असेल सर्वांनी. आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. प्रथम आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करूयात. नेहमीप्रमाणे मशिनरी कुठे दाखवणार, मशिनरी आपण बॅलन्स शीटच्या असेटला मशिनरी 45,000, मशिनरी इनर कॉलमला 45,000, एक ओळ जागा सोडा. स्टॉक 22,000, स्टॉक इनर कॉलमला 22,000, एक ओळ जागा सोडा. इन्व्हेस्टमेंट इनर कॉलमला 24,000 आणि याला 3 टिक मार्क आहेत. पहिल्या टिक मार्कला 1 ओळ, नंतरच्या टिक मार्कला 2 ओळी, त्याच्यानंतरच्या टिक मार्कला 2. डेटर्स 18,800, डेटर्स इनर कॉलमला घ्या 18,800. हे तुम्ही आउटरला घेतले तरी चालतील पण समजण्यासाठी मी इनर कॉलमला घेतले. कॅश मात्र कॅश अकाउंटच्या डेबिटला दाखवतो आपण. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 21,000, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 21,000 रुपीज झालं. ऍसेटचं पोस्टिंग झालं. लायबिलिटीचं करूयात. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तिघांचं कॅपिटल दिलेलं आहे 40, 30 आणि 20. 40,000, 30,000 आणि 20,000. क्रेडिटर्स बिल्स पेएबल ऍज इट इज लायबिलिटी साईडला एक साधारण 5 ते 6 वय सोडून क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल आउटरलाच घेऊयात. याच्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट अजूनही आलेली नाहीये. 18,000 आणि 22,000 या पद्धतीने आपण रिटायरमेंटमध्ये म्हणा, ऍडमिशनमध्ये म्हणा किंवा डेथमध्ये म्हणा बॅलन्स शीटचं सर्वप्रथम पोस्टिंग करून घेतो. सर्व आयटमचं पोस्टिंग झालेलं आहे. ऍडजस्टमेंट करूयात. स्टॉक रिव्हॅल्युएट करायचा आहे 26,000. पहिलं ऍडजस्टमेंट काय आहे, स्टॉकचं रिव्हॅल्युएशन 26,000 करा. स्टॉक 22,000 आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार प्लस ऍप्रिसिएट म्हणा, इन्क्रीज म्हणा. ऍप्रिसिएट 26,000 करायचं आहे म्हणजे 4,000 रुपयाने वाढणार. आउटरला 26,000 वाढलेला आहे, प्रॉफिट झाला. प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक 4,000 रुपये. मशिनरी डेप्रिसिएट सांगितले 10%. मशिनरीमधून काय करतो आपण लेस डेप्रिसिएट 10%. 45,000चा 10% 4,500 राहिल्या आउटरला 40,500. लॉस झाला इथे आपला. लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला
टू मशिनरी 4,500, टू मशिनरी 4,500. आरडीडी इज नो लॉंगर नेसेसरी, म्हणजे आरडीडीची आवश्यकता उदाहरणामध्ये नाही, त्यामुळे आरडीडी वजा करायचा नाही. आउटरला 18,800 आहे असेच, परंतु इथे एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे बघा. डेटरचं पोस्टिंग करताना आपण इनर कॉलमची व्हॅल्यू विचारात घेतो, आउटरची व्हॅल्यू घेत नाही. आपण इनर कॉलमचं पोस्टिंग केलंय 18,800चं. आता त्यात आरडीडी नाहीये त्यामुळे आउटरला 18,800 आले, परंतु कंपॅरिझन करताना आउटरच्या व्हॅल्यूचं कंपॅरिझन करायचं आहे. इथे आउटरला किती आहेत 18,000, इथे किती आहेत 18,800 आहेत. मग सांगा मला, डेटर्स 18,000 होते त्याचे 18,800 झालेत म्हणजे वाढलेले आहेत. डेटर्स वाढले म्हणजे प्रॉफिट झाला, ऍसेट वाढली म्हणजे प्रॉफिट झाला आपला बाय आरडीडी 800 रुपीज. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. ऍडमिशन मध्ये सुद्धा या टाइपचं एक्झाम्पल झालेलं आहे. या उदाहरणामध्ये गुडविल ऑफ द फर्म रेज सांगितलेलं आहे. फर्मचं गुडविल रेज झालं, डिसीज पार्टनर्स रेज झालं असतं तर एंट्री काय केली असते आपण, गुडविल अकाउंट डेबिट टू डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे फर्मचं गुडविल रेज झालेलं आहे म्हणजे एंट्री काय होणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिटायरमेंट करतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला गुडविल रेजची एंट्री करायची. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजेच कोणकोणते आहेत, राजेंद्र कॅपिटल टू संगीता कॅपिटल आणि टू संध्याच कॅपिटल. रेशो दिलेला आपल्याला 2:2:1, 2:1 मध्ये आपल्याला किती रुपये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, 25,000 रुपये 2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणजे डिस्ट्रीब्युशन कसं येणार आहे, 10,000, 10,000 आणि 5,000. गुडविलला डेबिट कॅपिटल म्हणजे कॅपिटलला काय होणार आहे, क्रेडिट बाय गुडविल 10,000, 10,000 आणि 5,000. या पद्धतीने आपण पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट वॉज टेकन ओव्हर बाय संध्या ऍट बुक व्हॅल्यू. इथेपर्यंत बघूयात आपण. बुक व्हॅल्यूला संध्याने इन्व्हेस्टमेंट घेतली. असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. असेट टेकन ओव्हर बाय पार्टनरची एंट्री काय करतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट म्हणजेच इन्व्हेस्टमेंट अकाउंट. काय एंट्री होणार आहे याची, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कोणी घेतलेलं आहे, संध्याने, म्हणजे संध्यास कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. 50% अमाऊंट घ्यायची म्हणजे 12,000 रुपये. बघा 24,000ची इन्व्हेस्टमेंट होती, 12,000 रुपयाची संध्याने घेतली. संध्यास कॅपिटल अकाउंटला डेबिट करूयात आपण टू इन्व्हेस्टमेंट. संध्या कॉलम मध्ये लिहूयात 12,000 रुपये. पुन्हा एकदा लक्षात घ्या, असेट टेकन ओव्हर बाय पार्टनरची एंट्री काय करतो, पार्टनर्स कॅपिटल टू असेट म्हणजे संध्यास कॅपिटल अकाउंटला डेबिट. इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट म्हणजे इथून काय होणार आहे, लेस टेकन बाय संध्या. टेकन बाय संध्या. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट संध्याने घेतली, 12,000ची. म्हणजे व्यवसायात 50% शिल्लक राहिली. बघा एकूण 24,000ची इन्व्हेस्टमेंट होती, 50% इन्व्हेस्टमेंट संध्याने घेतली म्हणजे 50% यातून लेस केली आणि ती संध्या अकाउंटला डेबिट दाखवलेलं आहे. आता राहिलेली 50% इनर कॉलम राहिलेले आहे. पुढचे ऍडजस्टमेंट, पुढचे ऍडजस्टमेंट महत्वाचे आहे. अँड अदर 50% वॉज सोल्ड ऍट अ प्रॉफिट ऑफ ₹3,000. याची तुम्ही कंबाईन एंट्री केले चालेल, पण बऱ्याच मुलांना कंबाईन एंट्री म्हणजे काय हे लक्षात येत नाही. मग मी तुम्हाला सिंपल एंट्री शिकवतो. राहिलेली 50% इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती, 12,000ची. ती प्रॉफिटला विकली. प्रॉफिट नेहमी काय करतो, ऍड करतो. किती रुपये, 3,000. म्हणजे इन्व्हेस्टमेंट विकली किती रुपयाला, 15,000 रुपयाला इन्व्हेस्टमेंट विकली. ह्याची नॉर्मल एंट्री सांगा. नॉर्मल एंट्री काय होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. एवढी एंट्री तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल. आणि मी मगाशी जे म्हणलं कंबाईन एंट्री, ती एंट्री कशी करायची असते बघा. कंबाईन एंट्री कशी करतात ते लक्षात घ्या. कॅश अकाउंट डेबिट किती रुपयाला इन्व्हेस्टमेंट विकली आपण, 15,000 रुपयाला इन्व्हेस्टमेंट विकली. म्हणजे कॅश अकाउंटला डेबिट किती रुपये दाखवायचं, 15,000 रुपये. टू इन्व्हेस्टमेंट जाणार आपल्याकडून, पण इन्व्हेस्टमेंटची मूळ किंमत किती रुपये आहे, फक्त 12,000 रुपये. म्हणजे टू इन्व्हेस्टमेंट 12,000 रुपये. आणि टू आता प्रॉफिट झालाय किंवा लॉस झाला तर तो रिव्हॅल्युएशन अकाउंटला दाखवतो. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट किती रुपये झालेला आहे, 3,000 रुपये. ही कंबाईन एंट्री मुलांच्या लक्षात आली तर ठीक आहे, नाही आली तर इथे लक्षात द्या. आता ही एंट्री आली तर तुम्हाला पोस्टिंग इझिली करता येईल. कॅश अकाउंटला डेबिट 15,000 रुपये दाखवा, बरोबर. इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट 12,000, आउटरला इन्व्हेस्टमेंट नील होणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला 3,000 रुपये.
पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ही कंबाईन एंट्री लक्षात येत नाही, त्यांनी इकडे लक्ष द्या. अदर 50% वॉज सोल्ड. आता बघा इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची होती, 24,000ची. त्यातली 50% कोणी घेतलेले आहे, संध्याने, म्हणजे 12,000ची घेतली, 12,000ची शिल्लक राहिली. ही विकताना प्रॉफिट झालंय 3,000. मग 12,000ची इन्व्हेस्टमेंट 3,000 प्रॉफिटने म्हणजे किती रुपयाने विकली, 15,000ने. आणि याची एक नॉर्मल एंट्री करायची, बेसिक कॅश अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कंबाईन एंट्री नाही विचारात घेतली तरी चालेल. परंतु आता एक पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे, मग अशी मी सांगितलं सातत्याने, यामध्ये प्रॉफिट झालाय आणि प्रॉफिट आपण नेहमी काय करतो, ऍड करतो. किती रुपये प्रॉफिट झालेला आहे, 3,000 रुपये. म्हणजे खाली इन्व्हेस्टमेंटची किंमत किती आली, 15,000 रुपये. हा एक पॉईंट तुम्ही विसरू नका. जर कंबाईन एंट्री लक्षात राहत नसेल तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल. प्रॉफिट किती झालेला आहे, 3,000. हा प्रॉफिट कुठे दाखवतो आपण, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. कारण की इन्व्हेस्टमेंट विकल्यामध्ये प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवतो. किती रुपये प्रॉफिट झालेला आहे, 3,000 रुपये. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय एंट्री करायची आपल्याला, इन्व्हेस्टमेंट सोर्सची, कॅश अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती रुपयाला इन्व्हेस्टमेंट विकलेली आहे, 15,000 रुपयाला. कॅश अकाउंटला डेबिट, इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट, म्हणजे इन्व्हेस्टमेंट मधून काय करणार, लेस सेल. किती रुपयाला सेल केलेले आहे, 15,000 रुपयाला. आउटरला नील आहे. म्हणजे कंबाईन एंट्री केली तरी नील येणार आहे आणि या पद्धतीने केले तरी नील येणार आहे. ही पद्धत तुमच्या लक्षात येईल. आणि ज्यांना कंबाईन एंट्री लक्षात येते त्यांनी पोस्टिंग कसं करायचं आहे, कॅश अकाउंटच्या डेबिटला इन्व्हेस्टमेंट 15,000, इन्व्हेस्टमेंट मधून लेस 12,000 करायचे. हे प्रॉफिट वगैरे घ्यायचे नाहीत तुम्ही, ह्या 12,000 मधून लेस 12,000 करायचे आणि 3,000 रुपये रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवायचे. या पद्धतीने हे ऍडजस्टमेंट करा. आणि शेवटचे ऍडजस्टमेंट आहे, the deceased partner's share in profit up to the date of death was to be calculated on the basis of average profit of last 2 years. Profit and loss suspense account कॅल्क्युलेशन करायचं आहे. प्रॉफिट फिगर्स ऑफ लास्ट 2 years वेअर 19,000 आणि 17,000. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये एकाच वर्षाचा प्रॉफिट दिला होता, या एक्झाम्पल मध्ये 2 वर्षाचा प्रॉफिट दिलाय आणि त्याचा ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला विचारात घेऊन डिसीज्ड पार्टनरचा शेअर काढायचा आहे. मग त्यासाठी आपण एक छोटीशी वर्किंग नोट करूयात. त्याला आपण म्हणतो पी अँड एल सस्पेन्स अकाउंट. त्याला आपण काय म्हणतो, पी अँड एल सस्पेन्स अकाउंट. आता पी अँड एल सस्पेन्स अकाउंट इज इक्वल टू, याला आपण म्हणतो पी अँड एल सस्पेन्स अकाउंट इज इक्वल टू. आता या पी अँड सस्पेन्स अकाउंट मध्ये आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट घ्यायचा आहे. किती कितीचा घ्यायचा आहे, 19,000चा आणि 17,000चा. म्हणजे 19,000 अधिक 17,000 भागिले 2. 19 आणि 17 36. 36,000 भागिले 2 म्हणजे किती आले, 18,000 रुपये आले. आता 18,000 मधील कोणाचा शेअर काढायचा आहे आपल्याला, डिसीज्ड पार्टनरचा शेअर काढायचा आहे. बघा 18,000 मधील डिसीज्ड पार्टनर, यामध्ये कोणाचा मृत्यू झालाय, संगीता 2 नंबरला आहे. म्हणजे 2/5 म्हणजे 18,000 गुणिले 2/5 गुणिले. आता इथे तारखेचा विचार करायचा आहे. बॅलन्स शीटची तारीख किती आहे, 31 मार्च. मृत्यूची तारीख किती आहे, 30 जून. म्हणजे एप्रिल, मे आणि जून किती महिन्यानंतर त्याचा भागीदाराचा मृत्यू झालेला आहे, 3 महिन्यानंतर मृत्यू झालेला आहे. म्हणजे 3/12. करूयात कॅल्क्युलेशन. 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, 4 चौक 16, 4 पंचे 20, 5 ने भागलं, 5 एके 5, 5 नव्हे 45. 900 गुणिले 2 म्हणजे किती रक्कम आलेली आहे, 1,800 रुपये. कशाची रक्कम मिळालेली आहे, सस्पेन्स अकाउंटची. आणि माहिती आहे आपल्याला याचं पोस्टिंग कुठे कुठे करतो आपण, सांगा. लास्ट लेक्चरला पाहिलंय आपण. याचं पोस्टिंग कुठे करतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग करूयात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. फक्त डिसीज्ड पार्टनर घ्यायचा आहे. किती रुपये रक्कम आली होती, 1,800. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या पुढे दाखवतो आपण असेट साईडला, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, 1,800 रुपये दाखवतो. झालं. आता एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. सर्व ऍडजस्टमेंट संपलेलं आहे. आता एक्झाम्पल आपण क्लोज करूयात. पहिला अकाउंट नेहमीप्रमाणे कोणता क्लोज करतो आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये इथे आपल्याला क्रेडिट साईडची बेरीज जास्त वाटते. किती येते बघा, 4 आणि 3 7, 7,800, 7,800. डेबिटला फरक आला त्याला टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट म्हणू शकता किंवा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणलं तरी चालेल.
टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणा किंवा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणा. पहिला कोण आहे? राजेंद्र. दुसरा कोण आहे? संगीता. आणि तिसरा कोण आहे? संध्या. आता किती रुपये नुकसान येते, प्रॉफिट येते ते बघूयात आपण. 3,300 रुपये इथे प्रॉफिट मिळालं आपल्याला. आणि हा 2/1 मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मग 3,300 हा 2/1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करूयात. 3,300 गुणिले 2/5, 2/5 आणि 1/5 करूयात कॅल्क्युलेशन. 5 एके 5, 5 30, 5 30, 6 दुनी 12, 1320, 1320, 660. मग या 1320, 1320 आणि 660. रिव्हॅल्युएशनला डेबिट म्हणजे कॅपिटलला काय होणार आहे? क्रेडिट. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 1,320, 1,320 आणि 660 रुपये. यानंतर हे प्रमाणे गुडविल अकाउंट क्लोज करा. आता यामध्ये गुडविलची एंट्री ऑल पार्टनर्स झालेलं हे लक्षात ठेवा. ऑल पार्टनर्स गुडविल रेज झालेला आहे. 25,000, 25,000 फरक सुद्धा आला 25,000. याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, अंडरलाईन बॅलन्स शीट ॲसेट साईड. मग ॲसेट साईडला लिहूयात आपण गुडविल 25,000, 25,000. यानंतर कॅश अकाउंट क्लोज करूयात. 36,000, 36,000, 36,000. यालाही म्हणणार आपण स्टार करून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कंसामध्ये लिहितो बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲसेट साईडला दाखवूयात कॅश 36,000. आता यानंतर कॅपिटल अकाउंटमध्ये सांगितलंय नेहमी पहिला कोणता अकाउंट क्लोज करतो आपण? डिसीज्ड पार्टनरचा अकाउंट क्लोज करतो. आता या उदाहरणामध्ये डिसीज पार्टनर 2 नंबरला आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा आणि मग बाहेरील अकाउंट्स क्लोज करायचे. 30, 40, 41, 42, 43,120, 43,120. फरक सुद्धा आला 43,120. माहिती आहे आपल्याला हा फरक डिसीज्ड पार्टनर म्हणजे या भागीदाराचा मृत्यू झालाय, मग त्याच्या लिगल हायर किंवा कायदेशीर वारसदार म्हणतो आपण किंवा त्याला एक्झिक्युटर्स लोन म्हणतो, त्या अकाउंटला ट्रान्सफर करतो आपण टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. त्याला स्टार करूया, अंडरलाईन करूया, कंसात लिहितो आपण बॅलन्स शीट कोणत्या बाजूला येणार? लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला संगीताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 43,120. आणि आता राहिलेले दोघांचे कॅपिटल आहे ते लायबिलिटी साईडला घेऊयात. 25,660 आणि ते 40, 50, 51,320. 25,660, 51,320. फरक आला 51,320 आणि ते फरक आला 13,660. याला आपण नेहमीप्रमाणे म्हणतो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कंसामध्ये लिहितो बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आणि लायबिलिटी साईडला आपण दाखवायचं आहे कॅपिटल म्हणून. कॅपिटल अंडरलाईन राजेंद्र 51,320 आणि संध्या 13,660. आणि इथे आपला बॅलन्स शीट सर्वात शेवटी काय झाली पाहिजे? टॅली झालीच पाहिजे. बघा इथं चेक करा सर्वांनी बॅलन्स शीट तुमची किती रुपयाने टॅली होते हे तुम्ही शोधून काढायचं. आपण केली का टोटल सर्वांनी? एकाच बाजूची बेरीज करून दोन्ही बाजूला लिहायची नाहीये. किती झाली दोन्ही बाजूची बेरीज? 1,48,100, 1,48,100.
या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंटचा पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला या पद्धतीने करायचं नसेल, डायरेक्ट पोस्टिंग करायचं असेल तर इथे करून दाखवतो मी. हे लिहू नका, दोन्हीपैकी एकच मेथड वापरायची. समजा इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची होती आपल्याकडे, 24,000ची होती. लेस टेकन ओव्हर बाय संध्या, संध्याने हाफ घेतलेली आहे, म्हणजेच किती रुपयाची घेतली, 12,000ची. शिल्लक किती रुपये राहिली, 12,000ची. आता जर तुम्ही कंबाईन एंट्री केली तर ती एंट्री कशी होणार आहे बघा. कंबाईन एंट्री कशी होते, कॅश अकाउंट डेबिट. कंबाईन एंट्री या पद्धतीने होते, कॅश अकाउंट डेबिट. 15,000 रुपयाला विक्री केली. टू इन्व्हेस्टमेंट, किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट गेली आपल्याकडून, 12,000ची. आणि टू रिव्हॅल्युएशन, किती रुपये प्रॉफिट झालाय, 3,000. मग कॅश अकाउंटला डेबिट 15,000, कॅश अकाउंटला डेबिट, टू इन्व्हेस्टमेंट 15,000. इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट 12,000, म्हणजे इथे तुम्ही लिहू शकता लेस सेल 12,000, आउटरला डॅश. आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला 3,000 रुपये, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय इन्व्हेस्टमेंट 3,000. या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केले तरी चालेल. बघा, सर्व एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत, सर्व ॲडजस्टमेंट व्यवस्थित केलेले आहेत आपण. आणि इथं एक्झाम्पल आपलं काय झालेलं आहे, टॅली झालेलं आहे. आता या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये गुडविलची एंट्री सुद्धा डिसीज पार्टनर्स कॅपिटल संदर्भात नव्हती, तर फर्मची होती. पण गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी एंट्री आपण केलेली आहे. आणि एक्झाम्पल आपण टॅली केलेलं आहे. थँक्यू.